नातं काय नेमकं? नंदाई माझी नंदाचं घरवाली. लग्न कधी झालं होतं, कसं लग्न झालं होतं, काय तुम्हाला माहिती? त्याच्यातलं काहीच माहिती नाही मला, कॉन्टॅक्टच नाही. कारण मी डिलिव्हरला जायला होते माझ्या माहेरा, त्याच्यामुळे ते कसं जमलं, कसं लग्न झालं, काय झालं मला काहीच माहिती नाही. 2 पोरं होते ना माझेवाले, ते पहिल्या शाळेत जात होते, त्याच्यामुळे आमचे कॉन्टॅक्टच झाले नाही. त्यांच्या भावाने काय केलं कसं केलं मला काहीच माहिती नाही. आता त्यांचे जर घर पाहिले तर खूप मोठमोठे आहे तुमच्या नंदोईच्या अशोक खरवंचे. तुम्ही या अशा घरात राहताय कधीपासून? गरिबी परिस्थिती, आपले घरवाले गेले, आपला मुलगा, 2 मुली, त्यांचे लग्न केले. तुम्हाला कधी मदतीचा हात देवाचं वाटलं नाही नाही, का? आम्ही घेतलाच नाही. त्यांच्या भावाला आवडतच नव्हतं, बहिणीचं कधीच नाही घ्यायचं. काय किती वेळा अशोक घरात इथे किती वेळा यायची, कल्पना किती वेळा यायची? वर्षातून 10-5 वर्ष होऊन जायचे, 5 वर्ष व्हायचे. कमीत कमी 10 वर्ष झाले असे. तसे भाऊ सुनीताचे येऊन जायच्या माझी नणंद. कल्पना किती वेळा फोन बिन येतो का? असं वर्षातून एकदा, महिन्यातून, 4 महिन्यातून. म्हणजे त्यांच्या ह्याच्यातच राहायचं बिजी, म्हणजे त्यांना काय असेल ते त्यांनाच माहिती. आता कल्पना खरातचे नाव येते समोर की त्यांनी देखील फसवणुकीत मदत केलेली आहे त्यांच्या नवऱ्याला अशोक खरातला. काय तुम्हाला वाटतं असं करेल कल्पना? तुम्ही तिला लहानपणापासून पाहिलं असेल. नाही करणार, म्हणजे त्यांचे ना तोंडावरून माशी उठत नाही. त्यांनी एवढी परिस्थिती काढली ना, त्यांना असं कळालंच नाही. पण ते काय झालं असेल ते त्यांनाच माहिती. जे काय अशोक खरात करत होते ते कल्पनाताईंना माहित होतं, असं कधी चर्चा झाली तुमची? नाही, कधीच नाही. विषयच नाही झाला आमचा वाला कवा, असं म्हणलंच नाही कधी का असं का तसं. ते प्रसंग वगैरे ते बोलतच नव्हते बा, काही सांगतच काही सांगत होते नाही. मंत्री वगैरे यायचे आमच्याकडे, असं काही बोलत होते? काहीच नाही. कुठल्याच गोष्टीचा विषय नाही आमचा. आता हे सगळं समोर आलंय, आता तुमच्याही कानावर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. जे तुमचे नंदोई अशोक खरात ते बोंधू निघाले, त्यांनी जे काही काय आज कुटुंबातले तुम्ही आहात, काय वाटतं तुम्हाला? तर आम्हाला मुश्किल वाटत, पण काय करते, अशा गोष्टी नव्हत्या घडायला लागत. आमच्या पुरीला कसा तारास आहे का आता, फसली असं ना, आता पुरुष येतो बाय माणूस फसतीस ना, तिला काय माहिती अशा गोष्टी घडतील म्हणून, असं माहिती नाही ना राहत.